मित्रांनो, हुकुमाची राणी सिरियलचा आजचा संपूर्ण भाग चला पाहूयात. सुरुवातीला इंद्रा मात्र टेन्शनमध्ये बसलेले असतो. त्याच्याजवळ राणी आता येते. राणी बोलते की काय झाले सर, तुम्ही असे का बसला आहात. राणी मात्र त्याला चिटकून बसण्याचा प्रयत्न करत असते. राणीला असं वाटत असतं की इंद्रा सर खूप डिस्टर्ब आहेत, त्यांना मात्र आपण काहीतरी पॉझिटिव्ह वाईब द्यावी. त्यावेळेस आता इंद्राला राणी विचारू लागते की सर, तुम्ही माझ्याशी नीट बोलत देखील नाही आहात, काय झालंय नेमकं, तुम्ही का माझ्याशी बोलत नाही आहात. तर इकडे मित्रांनो पाहायला मिळतंय तनिषा प्रचंड दारू पिलेली असते. तनिषाचा दारू पिऊन तिकडे धिंगाणा सुरू असतो. तिने आता दारूची बॉटल देखील फोडलेली आहे. दारूची बॉटल फोडल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते की तिच्यासोबत आता विक्रांत आणि चक्क उर्मिला देखील आहे. त्या दोघी तिकडे असतात. त्यावेळेस विक्रांतही त्या दोघींमध्ये असतो. मित्रांनो पाहायला मिळते की विक्रांत मात्र आता तनिषाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तनिषाचा राग प्रचंड पेटलेला असतो, गगनाला भिडलेला असतो. तनिषा बोलत असते की असं कसं झालं, तिला सर्व मान कसा मिळाला, माझा कुठलाही प्लॅन कधीही फ्लॉप जात नाही, परंतु हा प्लॅन माझा चक्क कसा फेल गेला, असं मात्र मोठ्याने ती रडतच बोलत असते. तर मित्रांनो हा सर्व प्रसंग झाल्यानंतर पाहायला मिळते की तनिषा आता हतबल होऊन घराकडे निघणार असते. दारूच्या नशेत तिला काहीतरी करायचं असतं, तर विक्रांत आणि उर्मिला तिला अडवतात. त्यावेळेस मात्र तिने सर्व काही केस सोडून मोठ्याने किंचाळण्यास तिकडे सुरुवात केलेली असते. तर आता या दोघांना काही समजत नाही काय करावं, तिला कसं हँडल करावं. तर विक्रांत बोलत असतो की तुला काय हवं आहे. तर तनिषा बोलते की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला या दोघांचा संसार तुटलेला हवा आहे, या दोघांनी एकमेकांची तोंड पाहायला नको असं सिच्युएशन मी क्रिएट करणार आहे. त्यावेळेस आता विक्रांत बोलतो की आपण काहीतरी प्लॅन करूया, तू टेन्शन घेऊ नको, मी मात्र काहीतरी माझं डोकं लावतो आणि या दोघांना वेगळं करतो. तर मित्रांनो दुसऱ्या सीनमध्ये पाहायला मिळतंय की आता मात्र इंद्रा जो आहे तो घरामध्ये एक परात आणि एक फ्लॉवर आणि पाण्याचा जग घेऊन आलेला असतो. त्याने आता राणीला खाली बसण्यास सांगितलेलं असतं. त्यावेळेस मात्र तो बोलत असतो की राणी, तू मला काही एक प्रश्न विचारणार नाहीयेस बरं का, आता मी जे करतोय ना ते फक्त आणि फक्त तुला बघायचंच आहे. तर मित्रांनो राणीला त्याने बसवलं आहे आणि बसवल्यानंतर परातीमध्ये तिचे पाय ठेवण्यास सांगितलं आहे. राणी मात्र बोलत असते की सर, मी हे काही एक करून घेणार नाहीये बरं. परंतु आता इंद्रा बोलत असतो की तुला माझं आज ऐकावंच लागणार आहे. राणीचा नाईलाज होतो आणि तिने परातीत पाय ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तिने आता परातीमध्ये पाय ठेवल्यानंतर मित्रांनो चक्क इंद्रा मात्र तिचे पाय पुसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस पाहायला मिळतं या दोघांची जोडी अगदी लाखात एक दिसत असते आणि लगेच इंद्रा तिचे पाय स्वच्छ धुवून घेत असतो. मित्रांनो त्याने स्वतःच्या हाताने चक्क त्याच्या बायकोचे पाय धुतल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रांनो कुठेतरी राणीला या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि ती मनाशीच विचार करत असते की माझा नवरा किती छान आहे ना, असा कुठला नवरा त्याच्या बायकोची एवढी सेवा करतो. त्यावेळेस आता राणी मनाशीच बोलत असते. तर इंद्रा मात्र आता तिला बोलतो की राणी, तुला असं वाटतं ना की नेहमीच संसारामध्ये नवऱ्याचंच जे स्थान आहे ते सर्वांसमोर येतं, नवराच कष्ट करतो, परंतु असं काही नाहीये. बायको त्याच्यासोबत नेहमीच असते आणि ती रखुमाईसारखी त्याच्या पाठीशी उभी असते. त्यामुळे आज मी तुला सर्व काही तुझा मान देणार आहे, तू आज इथेच बसायचं आहे. तर इंद्राने आता तिचे पाय स्वच्छ पुसलेले देखील आहेत. मित्रांनो इंद्रा तिचे पाय पुसत असतो. त्यानंतर इंद्रा लगेच आता मागचं फ्लॉवर घेतो आणि तिच्या पायावरती ठेवतो. तिच्या पायावरती ते फ्लॉवर ठेवल्यानंतर मित्रांनो आता मात्र चक्क राणीला रडू कोसळतं. ती लगेच सरांना उभं करते आणि असं बोलते की सर, तुम्ही असं नका करू, आता मात्र मला खूप वाईट वाटत आहे. असा कुठला नवरा त्याच्या बायकोसाठी एवढं सगळं करतो, असं ती बोलत असते. तर मित्रांनो इंद्रा मनाशीच बोलत असतो की राणी, माझं मात्र खूप मोठं काहीतरी चुकलं आहे आणि त्याचं प्रायश्चित्त मी करत आहे. त्यावेळेस इंद्राच्या डोक्यात आता मात्र ती रात्र येते. त्यानंतर आता राणी बोलत असते की सर, काय झालंय, तुम्ही माझ्याशी बिनधास्तपणे बोलू शकतात. परंतु इंद्रा काही एक बोलत नसतो. तर ही सर्व गोष्ट झाल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळत आहे की आता इंद्रा रात्री छान झोपलेला असतो. तर पहाट होते आणि सकाळी उठण्याचा टाइम होतो. त्यावेळेस आता त्याच्यावरती चांगली नजर ठेवून असणारी तनिषा आतमध्ये येते आणि त्याला पाहिल्यानंतर तिला खूप छान वाटत असतं.
ती आता त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या अंगावरती फुंकर मारत असते, छान हवा घालत असते. आणि आता मात्र तिला लगेच इंद्रा पाहतो. इंद्राने तिला पाहिल्यानंतर मित्रांनो त्याला फार मोठा धक्का बसतो की तनिषा तू इकडे काय करतेस. आता मात्र लगेचच इंद्रा जो आहे त्याचा टी शर्ट घालत असतो आणि टी शर्ट घातल्यानंतर तो बोलतो राणी येईल ना इकडे, काय करत आहेस तू. त्यावेळेस आता त्या रात्रीचा विषय पुन्हा एकदा तनिषाने तिकडे काढलेला असतो. तनिषा बोलत असते इंद्रा अरे मला ती रात्र आठवली आणि अचानक मी तुझ्यापाशी आले. त्यानंतर आता आपण कसे वाहवत गेलो ते आपल्या दोघांना कळलं नाही असा ती विषय तिकडे काढत असते. पुढ्यात राणी आतमध्ये येते मित्रांनो. राणी आतमध्ये आल्यानंतर लगेच तनिषा लपत आणि पळत तिकडे निघून जाते आणि पाहायला मिळते खिडकीतनं ती सर्व ड्रामा पाहत असते. तर इंद्रा बोलत असतो राणी तू अचानक कशी आलीस. तर राणी बोलते की तुम्हाला उठवायला आली. तर आता दोघे जण एकमेकांच्या जवळ आलेले असतात. तर या दोघांना जवळ पाहून मात्र तनिषाला खूप त्रास होत असतो. नेहमीप्रमाणे मित्रांनो तिचा त्रास जो आहे तो आता अनावर होतो आणि दोघे जण अतिशय जवळ आल्यानंतर आता एकमेकांच्या मिठीत देखील जात असतात. तर मित्रांनो ते दोघं जण मिठीत गेल्यानंतर इंद्रा बोलत असतो की राणी आता ना मला काही गोष्टींवरती मार्ग काढायचा आहे. मला त्या रात्रीविषयी काहीतरी प्रूफ्स शोधायचे आहेत. त्यावेळेस आता मात्र इंद्रा थोडंसं कोढ्यात बोलत असतो जेणेकरून तनिषाच्या कानावरती ते सगळं जाईल परंतु राणीला काही एक समजणार नाही. त्यावेळेस आता राणी बोलत आहे की सर तुम्ही आज फारच रोमॅन्टिक झाला आहात. तर त्यानंतर मात्र इंद्रा बोलत असतो की माझी पहिली प्रायोरिटी कामानंतर तूच आहेस. काम तर माझ्यासाठी आहेच परंतु तू देखील माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेस. असं बोलत मात्र तो आता तिला छान मिठीत घेत असतो. मिठीत घेतल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते की इकडे आता मात्र नेहमीप्रमाणे तनिषाला खूप राग येत असतो. ती तिकडे किंचाळत असते. तर आता इंद्रा बोलतो की मी मात्र आपल्या दोघांच्या संसारामध्ये येणाऱ्या त्या वाईट सर्व शक्तींना मिटवून टाकणार आहे. म्हणजेच त्याला तनिषाला संपवायचं असतं. काहीतरी त्याने प्लॅन बनवलेला असतो. तर मित्रांनो इंद्रा मात्र त्या प्लॅनसाठी आता रेडी झालेला असतो. तनिषा आता किंचाळत निघून जाते. तर पाहायला मिळते आता इकडे ऑफिसमध्ये छान मीटिंग ठेवण्यात आलेली आहे. सर्व वर्कर लोक तिकडे येतात आणि इंद्रा मात्र त्यांना काहीतरी खूप मोठी गोष्ट सांगणार असतो. त्यावेळेस इंद्रा बोलत असतो की तुम्हा सर्वांवरती माझा खूप मोठा विश्वास आहे आणि तुम्ही माझी ताकद आहात. त्यामुळे माझं एक तुमच्या सर्वांकडे महत्त्वाचं आणि एक चांगलं काम आहे. ते तुम्ही पूर्ण कराल अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस मात्र सर्व कामगार आणि गोट्या बोलत असतो की सर तुम्ही सांगा ना, जे काम आहे ते आम्ही एकदम मन लावून करू. तुमच्यासाठी आम्ही काही एक करू शकतो इंद्रा सर. आता मित्रांनो ही सर्व मीटिंग सुरू असताना तनिषा मात्र लांबून पाहत असते. मीटिंग संपल्यानंतर तनिषा चक्क मित्रांनो आता त्याला मिठी मारते. म्हणजेच इंद्राला मिठी मारते आणि गोट्या मात्र लांबणं पाहत असतो. गोट्या पाहतो की हे काय चाललंय. तनिषा मॅडम आणि इंद्रा सर एकमेकांच्या मिठीत काय करतायत. तेवढ्यात मात्र राणी ऑफिसमध्ये छान टिफिन घेऊन आलेली असते आणि हे दोघं मिठीत असतात. तर आता राणी समोर जाणार आणि या दोघांना पाहणारच असते. तर मित्रांनो तेवढ्यात मात्र एपिसोड संपतो. तर आता राणी या दोघांना बघेल का आणि गोट्या ही गोष्ट मात्र राणीला सांगेल का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आणि जबरदस्त असणार आहे मित्रांनो.